रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। यावेळी पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा मोठा सहभाग मोर्चामध्ये पाहायला मिळाला। सातारा शहरातील हुतात्मा स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने रामोशी समाज रस्त्यावर उतरला होता। यावेळी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रामोशी समाजाचा मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन पाठिंबा दिला। यावेळी रामोशी समाजाचे नेते दौलत नाना शितोळे यांनी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले। की सातारा जिल्ह्यामध्ये रामोशी समाजावर होणारे वारंवार अन्याय हे थांबले पाहिजेत। आणि पहिला मुद्दा आमचा असा आहे की जे आद्य क्रांतीवीर होते उमाजी नाईक, त्या उमाजी नाईकांना आज पण त्यांना क्रांतिकारक म्हणून घोषित केलं नाही किंवा त्यांचं आजपर्यंत शासकीय जयंती साजरी केली नाही। ही आता जी 7 सप्टेंबरची जयंती आहे ती उमाजी नाईकांची, ती जयंती जर 7 सप्टेंबरला साजरी झाली नाही तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडू। आणि याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगतो की याच्यात आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे। आज 28 तारीख साताऱ्याचा मोर्चा आहे, 1 तारीख सोलापूरचा मोर्चा आहे, 3 तारीख पुणे जिल्ह्याचा मोर्चा आहे आणि 5 तारीख नाशिक आणि विधान भवनावरती 8 तारीख आहे। तर हे सगळे मोर्चे आमचे लोकशाही मार्गाने होईल। आमच्या मागण्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची शासकीय जयंती व्हावी, त्यांना आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावं, आमच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, ज्या आम्हाला इनामी जमिनी मिळाल्या होत्या त्या काही जमिनी शासनाकडे आहेत, काही जमिनी दलालांनी लुटलेल्या आहेत, तर त्या जमिनी सरकारने आम्हाला परत द्याव्यात आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, ह्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत। सरकारला मी या माध्यमातून सांगू इच्छिते की 1832ला उमाजी नाईकांना फाशी दिली आहे, त्यांना जर आद्य क्रांतीवीर घोषित करावं असे आमची प्रमुख मागणी आहे। आणि जी जयंती आम्ही 7 सप्टेंबरला भिवडीला करतो ती शासनाच्या वतीने झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि रामोशी समाजांना शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळाल्या पाहिजे, त्यांना शेड्यूल ट्राईबमध्ये घातलं पाहिजे, ही एक प्रमुख मागणी आहे। यासाठी आमच्या विविध जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चा होईल आणि मोठा मोर्चा आमचा 7 ऑगस्टला विधान भवनावरती मुंबई इथे होणार आहे। शासनाने आम्हाला आमच्या ह्या मागण्यांसाठी त्वरित आमच्याशी बोलणी करावीत असं आमचं म्हणणं आहे। आमचे नेते असतील दौलत नाना शितोळे यांच्याबरोबर बोलणी करावीत असं आमचं सगळ्यांचं या मोर्चाच्या माध्यमातून सांगणं आहे।